नमस्कार। भारताच्या आझादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त आपण ही जी कथाकथनाची मालिका करतो आहोत, त्यामध्ये आज मी अशा क्रांतिकारकाची गोष्ट सांगणार आहे की जो भारताच्या स्वातंत्र्यासाठी फासावर गेलेला सर्वात छोटा क्रांतिकारक आहे। त्यांनी क्रांतिकार्यात भाग घेतला आणि जेव्हा त्याला फाशी झाली तेव्हा त्याचं वय इतकं कमी होतं की शत्रू सुद्धा विश्वास ठेवायला तयार नव्हता की ह्यानं खरंच हे कृत्य केलेलं असेल। पण पुरावे सर्व त्याच्या विरुद्ध होते आणि ते देखील म्हणत होते की हा चुकून या सगळ्यामध्ये सापडलेला युवक आहे। पण तसं नव्हतं। तो स्वतः त्याच्या देशभक्तीच्या विचारावर त्यांनी इंग्रजांविरुद्ध जी कृत्य केली त्याबद्दल तो विचारांवर ठाम होता। त्याची मतं ही स्पष्ट होती। त्याचं नाव आहे खुदीराम बोस। बंगालमध्ये मिदनापूर जिल्ह्यातला तो निवासी होता। त्याचा जन्म 1889 सालचा होता आणि त्याच्या दुर्दैवाने वयाच्या 10व्या वर्षीच त्याचे आई आणि वडील दोघेही मृत्यू पावले। पण त्याआधी त्याची जी मोठी बहीण होती तिचं लग्न झालेलं होतं, कारण बहिणीमध्ये आणि त्याच्यामध्ये खूप अंतर होतं। त्यामुळे बहीण अपरूपा आणि त्यांचे मेवणे अमृतलाल ह्या दोघांनी त्याला आपल्या मुलाप्रमाणे वाढवलं आणि तो हळूहळू पुढच्या सगळ्या कार्यामध्ये सहभागी व्हायला लागला। स्वदेशी हा त्याचा अगदी निष्ठेचा विषय होता। त्यामुळं कुठेही काही प्रदर्शनं असतील, यात्रा असतील, तिथं जायचं आणि स्वदेशीचा प्रचार करायचा हे अगदी त्याचं आवडतं काम होतं। एकदा एका ठिकाणी अशीच प्रदर्शन होतं शेतीविषयक आणि तिथं तो स्वदेशीची पत्रकं वाटत होता। एक पोलीस त्याला अडवायला आला तेव्हा त्याने पोलिसाशी झटापट केली। पोलीस जखमी झाला, खुदीराम काही जखमी झाला नाही आणि तो पळून गेला। पण त्यामुळे त्याच्यावर केस पात्र झाली आणि त्याला तिथून गायब व्हावं लागलं। तो गायब झाला आणि त्यावेळेला स्वदेशीच्या माध्यमातूनच काही विणकामाच्या शाळा चालायच्या। अशा एका वसतिगृहामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळून तो राहायला लागला। पण पोलीस त्याच्या मागावर होतेच, त्यामुळं पोलिसांनी तिथे जाऊन त्याला पकडलं आणि त्याच्यावर केस झाली। थोडीशी शिक्षा भोगून त्याची सुटका झाली आणि आता मात्र त्यांनी ठरवलं की हा शांततामय मार्गाने विरोध करून दबतील असे हे इंग्रज नाही आहेत। त्यामुळे आता यांच्या विरुद्ध काहीतरी क्रांतिकारक कार्य करावं लागेल, हिंसेच्या मार्गानेच इथं काहीतरी होईल। म्हणून मग तो त्या काळातले अरविंद बाबू घोष की जे युगांतर ही चळवळ चालवत होते आणि त्यांचं त्या युगांतर मासिकाचं कार्यालय होतं, तिथं हे सर्व लोक जमा व्हायचे। त्या संपूर्ण गटामध्ये खुदीराम सामील झाला। त्याचं कलकत्त्याच्या युगांतरच्या ऑफिसमध्ये जाणं येणं वाढलं। ते अंक कलकत्त्याहून आणणं, मिदनापूर भागात वाटणं, त्याचप्रमाणे कलकत्त्याच्या पूर्ण बंगालच्या विविध भागांमध्ये ते अंक पोचवण्याची व्यवस्था करणं, यामध्ये तो सहभागी झाला। कलकत्त्यात असतानाच तो नेमबाजी शिकला। त्यांनी 2 रिव्हॉल्वर देखील विकत घेतले आणि प्रफुल्ल कुमार चाकी ह्या एका जिवलग मित्राची ओळख देखील त्याची तिथेच झाली। त्यामुळे आता कुठल्याही कामात प्रफुल्ल कुमार चाकी आणि खुदीराम बोस ही जोडी दिसायला लागली। पोलिसांची त्यांच्यावर पाळत होतीच, कारण युगांतरच्या कार्यालयात जे जे कोणी जायचे त्यांच्यावर पोलिसांची नजर असायची। हा काळ इंग्रजांच्या दडपशाहीचा होता। ही अशी चालणारी जी वृत्तपत्र होती त्या वृत्तपत्रांवर विविध लेखांचं निमित्त काढून काही ना काही खटले करायचे, शिक्षा करायच्या, हे चालू असायचं। एक सेन नावाचा युवक होता, त्याला पोलिसांनी एकदा तुडवून काढलं, त्याच्या विरुद्ध वकिलांनी खटले केले। तर तिथला जो न्यायाधीश होता किंग्सफोर्ड, त्यांनी ह्या सेनबद्दल अतिशय वाईट उद्गार काढले की यांना तुडवून काढलं पाहिजे, नाहीतर काय, यांना अशीच शिक्षा मिळाली पाहिजे। न्यायाधीशाकडनं हे कोणालाच अपेक्षित नव्हतं। त्यामुळं ह्या किंग्सफोर्ड बद्दल सगळ्यांच्या मनात चीड उत्पन्न झाली। त्यातच बिपिनचंद्र पाल यांचा खटला सुद्धा ह्या किंग्सफोर्ड समोर आला आणि बिपिनचंद्र पाल
जे लाल बाल पाल या तिघांमधले पाल, लाला लजपतराय, आपले लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यातले लाल बाल पाल मधले पाल, त्यांना शिक्षा देखील या किंग्सफोर्डनी केली. त्यामुळं सगळ्यांच्या मनातली चीड अधिकच वाढली आणि आता ह्या किंग्सफोर्डला काहीतरी दणका दिला पाहिजे असं सगळ्यांचं प्लॅनिंग सुरू झालं. याच काळात ह्याच्यामध्ये एक मराठी माणसाचं सुद्धा कनेक्शन आहे. ते कोणाचं आहे तर सेनापती बापटांचं. सेनापती बापटांनी जी बॉम्ब बनवण्याची कला भारतात आणलेली होती त्यातून पहिला टिन बॉम्ब हा कलकत्त्यामध्ये तयार झाला आणि खुदिराम बोस आणि प्रफुल्लकुमार चाकी या दोघांनी किंग्सफोर्डच्या हत्येची जी जबाबदारी घेतली तेव्हा त्यांना हा बॉम्ब देण्यात आला. तो एका टिनमध्ये ठेवलेला बॉम्ब होता. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर रिव्हॉल्वर देखील होती. पण इतक्यात ह्या किंग्सफोर्डला त्याच्या कामाचं बक्षीस म्हणून बढती झाली त्याची आणि तो मुझफ्फरपूरला निघून गेला. हे थांबणारे नव्हतेच. ताबडतोब खुदिराम बोस आणि प्रफुल्ल कुमार हे मुझफ्फरपूरला रवाना झाले. तिथे एका धर्मशाळेत उतरले आणि त्यांनी या किंग्सफोर्डच्या घराची टेहळणी सुरू केली. एक मोठ्या बंगल्यामध्ये तर राहत होता आणि त्याच्या बाजूलाच अनेक इंग्रज अधिकाऱ्यांचे देखील बंगले होते. एकदा एका पार्टीला हा जाणार आणि उशिरा परत येणार ही बरोबर टेहळणी करून त्यांनी माहिती काढली आणि त्याच्या बंगल्याजवळ एक वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या आडोशाला हे लपून बसले. त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होतेच आणि बॉम्ब देखील होता. त्यांनी गाडी बघून ठेवलेली होती किंग्सफोर्डची. अंधाराची सगळी वेळ होती, फार काही दिसत नव्हतं. पण त्यांना ती किंग्सफोर्डची गाडी ही येताना दिसली. त्याबरोबर हे दोघं तयारीत बसले आणि जशी ती गाडी त्यांच्या समोरून त्या बंगल्याजवळ चालली तसं त्यांनी तो आपल्याकडचा बॉम्ब टिनमधून काढला, त्याची पिन मोकळी केली आणि त्या गाडीवर तो बॉम्ब टाकला. बॉम्ब फुटला आणि किंचाळ्या ऐकू आल्या. त्यामध्ये 3 माणसं होती. पण दुर्दैवाने किंग्सफोर्ड नव्हता. पण हे या दोघांना काही कळू शकलं नाही, कारण बॉम्ब फोडला, किंकाळ्या ऐकू आल्या आणि हे तिथून पळाले. कारण लोक जमायला सुरुवात झालेली होती. त्यामध्ये होतं कोण तर एक इंग्रज वकील केनेडी, ह्याची बायको आणि मुलगी या त्या पार्टीला गेलेल्या होत्या. त्याचा बंगला तिथूनच थोडा पुढे होता. त्यामुळं आणि त्यांची गाडी देखील तशीच होती. त्यामुळं त्यांची ती गाडी होती. त्या बॉम्बस्फोटामध्ये त्या दोघी मारल्या गेल्या. त्याचबरोबर तो गाडी चालवणारा जो ड्रायव्हर होता तो देखील जखमी झाला. किंग्सफोर्ड हा मागून आला, त्याची गाडी मागून आली. तोपर्यंत हे दोघं गायब झालेले होते तिथून. किंग्सफोर्डनी येऊन बघितलं तर हे सगळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या मायलेकी. त्यांनी त्यांच्या औषधोपचाराची व्यवस्था केली पण त्यांना काही वाचवणं शक्य नव्हतं. किंग्सफोर्ड एवढा घाबरला की तो पुढचे काही दिवस मुझफ्फरपूरहून आजारीपणाचं निमित्त काढून बाहेर निघून गेला. तोपर्यंत हे दोघं काय करत होते तर हे दोघं तिथल्या रेल्वे लाईन जवळ गेले आणि रेल्वे लाईनवरून पायी चालत निघाले. अंधार, खाली रेल्वे लाईन, त्याचे दगड, लाकूड आणि त्यातून हे चालत चालत रात्रभर 24 मैल चालून ते वैनी नावाच्या एका स्थानकापर्यंत पोचले. त्यांनी असं ठरवलं होतं की तिथं थोडी विश्रांती घ्यायची आणि मग कलकत्त्याकडे जाणारी गाडी पकडून कलकत्त्याला निघून जायचं. ते रेल्वे स्टेशनच्या बाजूला असणारी एक आमराई होती, त्या आमराईमध्ये गेले. पण त्यांना तोपर्यंत हे माहिती नव्हतं की त्यांचे चप्पल हे त्या धावपळीमध्ये किंग्सफोर्डच्या बंगल्याजवळच पडलेले होते. त्यामुळं हे जे कोणी मारेकरी आहेत हे पायात त्यांच्या चप्पल नसणार. साधारण त्यांचं वर्णन असं सगळं पूर्ण बंगालभर प्रसृत करण्यात आलं होतं तारेच्या माध्यमातून. त्यामुळे पोलीस सगळीकडे त्यांचा शोध घेत होते. आणि हे अमराईत थांबलेले असताना थोड्या वेळाने त्यांना भूक लागली. प्रफुल्ल कुमार हा बागेतच थांबला आणि
कुरमुरे घेण्यासाठी म्हणजे मुरी खरेदी करण्यासाठी खुदिराम हा स्टेशन जवळच एक दुकान होतं तिथे गेला. नेमका तिथे एक पोलीस आलेला होता आणि त्या पोलिसांनी बघितलं की हा एक असा युवक आहे. त्यांनी झडप घालून त्याला पकडलं. त्याला हे माहिती नव्हतं की खरंच हा क्रांतिकारक आहे, पण एक संशयित तरुण दिसतो म्हणून त्याला त्यांनी पकडलं आणि चौकशीला सुरुवात केली. त्याला पकडून त्यांनी कलकत्त्याच्या गाडीत तो स्वतः निघाला. हे सगळं प्रफुल्ल कुमारनी बघितलं आणि त्यांनी पळून जायला सुरुवात केली. पण त्याला देखील पकडतायत असं लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःला गोळी मारून घेतली. खुदिराम त्याला पकडून आणण्यात आलं. त्याच्यावर खटला चालवला आणि पुरावे इतके भक्कम होते की त्याचा निकाल हा फाशीचाच लागला. तो फासावर गेला, पण त्यांनी जे वातावरण निर्माण केलं की बिपिनचंद्र पाल यांना शिक्षा देणारा इंग्रज अधिकारी न्यायाधीश हा जिवंत राहू शकत नाही, हे वातावरण बंगालभर पसरलं. बॉम्बचा पहिला प्रयोग हा या खुदिरामनी केला. आतापर्यंत सगळे क्रांतिकारक बंदुका वापरत असतील, अन्य शस्त्र वापरत असतील, पण बॉम्बचा पहिला यशस्वी प्रयोग हा ह्या खुदिरामच्या हातून घडला. त्याला फाशी होणार हे तर नक्कीच होतं, पण फाशी जाण्यापूर्वी त्यांनी एक जो संदेश लिहून ठेवलेला आहे पकडल्यानंतर, मी 5-6 दिवसांपूर्वी किंग्स फोर्डला मारण्यासाठी कलकत्त्याहून मुझफ्फरपूरला आलो. संध्या, हितवादी, युगांतर आणि इतर कित्येक पत्रातून हिंदुस्थानावर मोठा जुलूम चालू आहे असं मी वाचलं. ते वाचल्यामुळे मी हा निश्चय केला. किंग्स फोर्डचं नाव विवक्षितपणे त्या वृत्तपत्रात नव्हतं, पण त्यानं कित्येक लोकांना कारागाराची शिक्षा ठोठावली, म्हणून त्यालाच ठार मारण्याचा निश्चय मी केला होता, असं हे त्यांनी निवेदन दिलेलं आहे. बोला भारत माता की जय. वंदे मातरम.